पूर्ण करायचं. श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो, शेतकरी मराठा असो किंवा नोकरदार मराठा असो, शिक्षणाला सगळ्यांना पैसे घालावे लागते. आणि सगळ्यांचं स्वप्न एकच असतं की आपलेही लेकर आता अधिकारी झाले पाहिजे. परंतु ते स्वप्न आरक्षणामुळे पूर्ण होत नाही. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा कामच शोधावं लागतं. उच्च शिक्षण आणि नोकरीमध्ये आपला जर टक्का वाढवायचा असला तर आपल्याला आरक्षणाशिवाय गत्यंतर नाही. ज्या ज्या सगळं कार्यक्रम वेगळाच मला दिसत नाही. तो मला मुंबईला असंच करता का बरं? आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला या सरकारनं फसवणूक केली. मग 70 वर्षातला कोणताही सरकार असो, शेवटी प्रत्येक सरकार हे आपल्या लेकरांच्याच मुळावर होते. आपल्या लोकांना ताकदीनं आंदोलन उभा करायचे आणि ते यशाच्या जवळ आलं आपल्यात फूट पडायची. परंतु यावेळेस मराठ्याने इतक्या ताकदीने एकजूट केली की सरकारला एकजूट फुटत नाही. काही झालं तरी मराठी आता माग हटायला तयार. प्रत्येक मराठ्यांच्या मनात आता सध्या स्वतःचा मुलगा आणि स्वतःचा हित आणि आपले लेकरं कसे मोठे होतील यासाठी सगळ्यांनी अट्टास घेतला. आपल्याला आपला हट्ट जर आता पुरा करायचा असला तर आपल्याला पुन्हा एकदा ही की जशाला तशीच ठेवावी लागणार. पहिल्या दिवशी जी शक्ती होती ती शेवटपर्यंत ठेवू. हे आरक्षण मिळवायचं. आणि आरक्षण आता जवळपास आपण मिळवल्या तर जमाय. या राज्यातला किंवा या देशातला आता कोणीही आडवा आला तरीही मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार यात काही शंका नाही. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच. 4-2 जण होते त्यांचा कार्यक्रम केलाय आपण. कारण मराठ्यांच्या पुढे तग धरणं एवढी सोपी गोष्ट नाही. शेवटी मराठा तो मराठाच. जर याच्या कोणी नादाला लागायचा प्रयत्न केला तर पाणी पाजल्याशिवाय मराठा फिरून शांत समोर. मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिलं. इतिहास घडवला होता त्यावेळेस तेही मराठेच होते आणि आता पुन्हा इतिहास घडवायचा आणि लिहायचा आताही मराठेच आहे. मायबापाव ही लढाई सोपी नाही. दिसताना फक्त 4 अक्षरी आरक्षण शब्द आहे, परंतु यासाठी आपल्या मराठा समाजाने 4 पिढ्या संघर्ष केला. ही जर एवढा साधा सोपा विषय असता तर ताबडतोब सुटला असता. जाणून बुजून सुटू दिला नाही. लांबून टाकून तर पुढ्यात नाही. जाणून बुजून हा प्रश्न सुटू दिला नाही. सगळ्यांचं स्वप्न होतं मराठे एक होऊ द्यायचे नाही. सगळ्यांनी देव मग तर जवळ आणलं काय रे. मी सगळ्याला पळलं तू मला पळायची चार काय. सगळ्यांनी देव पाण्यात बुडून ठेवले होते. मराठा कधीच एक नाही झाला पाहिजे. मराठा जर एक झाला तर जगाच्या पाठीवर मराठा पुन्हा प्रगतीकडे जाईल. आणि त्याच्यात ते यशस्वी सुद्धा झाले, कारण आपण एक होत नव्हतो. आरक्षण आणि मुलाचा हित
आपण लक्षात नाही घेतलं. पुणे तर या राज्याला शिक्षणाचे दिशा देणारा शहर आहे. सांस्कृतिक नगरी म्हटलं जातं या पुणे जिल्ह्याला. इथूनच बीज सगळी पेरली गेली आणि राज्यातला आणि देशातला विद्यार्थी इथून घडतोय. जर या विद्येच्या माहेरीतून आणि या जिल्ह्यातल्या बांधवांनी जर ठरवलं पुणे तुमच्या, मुंबई तुमच्या हाकेच्या अंतरावर आहे, जायचं आणि येताना आरक्षण आणायचं, तुम्ही ट्रकीला बांधूनच आरक्षण घेऊन येताना का नाही. पण आता तुम्हाला मनावर घ्यावं लागणार आहे. खूप झाला आता लोकांना मोठं करायचं. आपले पोर आपण कधी मोठे करायचे यासाठी आपल्याला आता झुंजायचं. सरकारला माझं या कोरेगाव आणि रांजणगाव नगरीतून आव्हान आहे, किमान आता तुम्ही शहाणे असाल तर एका गोष्टीची जाणीव ठेवा. आंतरवालीपासून कोरेगाव रांजणगाव पर्यंत एकही गाव असा नाही का रात्रंदिवस लोक रस्त्यावरची थंडीत जागे आहेत. या लोकांच्या वेदना जाणून घ्या. इथं काय काम नाही म्हणून लोक रस्त्यावर उभा नाही आहेत. लाखाच्या संख्येनं छोटे छोटे लेकरं घेऊन सुद्धा माझा मराठा समाज रस्त्यावर उभा आहे. तुम्ही वेळेवर भानावर या. नसता तुमची आम्ही पूर्ती जिरवल्याशिवाय आता मागे सरकणार नाही. आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगितलं, आमच्या लोकांचा नाद नका करू. हे लोक पेटत नाही. जर एकदा पेटले तर समोरचा कवासी त्याचा सुपडा साफ झाला हे मराठी कळवू देत नाही. आमच्या लेकराच्या न्यायासाठी